नमस्कार, GS4 मराठी न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। आपण आले आहोत येवला मनमाड रोड अनकवाडी या परिसरात। विश्वकर्मा ट्रेनिंग आताच पूर्ण केलेली आहे। आपण बघूया त्यांचे काही मनोगत व्यक्त करणार आहेत आणि काही विद्यार्थी आणि त्यांचे काही लाभार्थी आहेत जे विश्वकर्मा योजनेतील त्या लाभार्थ्यांशी आपण बातचीत करूया। चला, 18 व्यवसायांचा तिथं सहभाग घेतलेला आहे। त्यामध्ये कार्पेंटर, ब्लॅकस्मिथ, हॅमर अँड टूल किट, त्यानंतर असे भरपूर असे कोर्सेस 18 टोटल तर ते चालू केलेले। त्यापैकी आपण इथं 6 कोर्सेस चालवतो या सेंटरमध्ये। तुमची जी बॅच आहे ती ब्लॅकस्मिथची म्हणजे लोअरची, असे आपले कार्पेंटर, बार्बर, त्यानंतर हॅमर अँड टूल किट, माळाकार असे कोर्सेस चालू आहे। आता जे विद्यार्थी येत आहे आपल्याकडे सुरगाणा, धुळा त्या साईडचे येत आहेत, त्यांच्यासाठी आपण इथं राहण्याची याची सोय केलेली आहे। फक्त त्यांना इथं येऊन 6 दिवस ट्रेनिंग कंप्लीट करायची राहते। ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर गव्हर्नमेंट त्यांना 4000 रुपये स्टायपन देते। पर रोज 500 रुपये आणि 100 रुपये पेट्रोलसाठी असे टोटल 4000 रुपये गव्हर्नमेंट त्यांना देते। प्लस 15000 रुपयाचं टूल किट हे फ्री मध्ये गव्हर्नमेंट विद्यार्थ्यांना देते। हे झाल्यानंतर गव्हर्नमेंट त्यांना 1 लाख रुपये लोन हे फक्त 5 रुपये टक्क्यांनी एवढं देते। आणि लोनची प्रोसेस ही पण फास्ट आहे। कुठल्याही प्रकारचं मॉर्गेज बँकेला विद्यार्थ्यांना द्यायचं राहत नाही। ट्रेनिंग झाल्यानंतर जे सर्टिफिकेट भेटतं त्या ट्रेनिंग वरती त्यांना 1 लाख रुपये लोन भेटतं। हे सर्व झाल्यानंतर जर त्यांनी प्रॉपर 18 महिन्यामध्ये ते लोन जर पे केलं तर त्यांना अशी पुढे नंतर 15 दिवसाची ट्रेनिंग आणि 2 लाख रुपये गव्हर्नमेंट देणार ही अशी स्कीम आहे। निश्चितच सरांनी आता सांगितलं की संपूर्ण ट्रेनिंग झाल्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र दिलं जाईल, त्यानंतर 1 लाख रुपये प्रथम दिला जाईल, नंतर 2 लाख रुपये असा टर्नओव्हर दिला जाणार आहे। आणि अजून बी काही विद्यार्थी इथं आहेत, आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून काय सांगणार आपण की आपल्याला ट्रेनिंग मध्ये काय काय अनुभव आला। या ट्रेनिंग मध्ये मला म्हणजे एक शिकायला भेटलं आपण बिझनेस कसा करायचा। हो, नंतर जे आपल्याला जे खेळाचं भांडवल येणार 1 लाख रुपये त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट कशी करायची। ठीक आहे। आणि अजून बी काही विविध गावातून म्हणजे जेणेकरून नाशिक जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे कुठून कुठून लोक आलेले आहेत आपण जाणून घेऊ। आपण कुठून आलो दादा? मी धुळे जिल्हा मुक्तेगावहून आलेलो आहे। आणि काय कुठला समाज आहे आपला? मी पंचाळ समाजाचा। पंचाळ समाज। आपण कुठून आलात? बेहेड तालुका साक्री जिल्हा धुळे। धुळे जिल्ह्यातनं पण काही शिक्षक आलेले आहेत तिथं। आणि आपण काय सांगाल याबद्दल आपण अनुभव? आता PM विश्वकर्मा योजने संदर्भात जी मोदी साहेबांनी स्कीम राबवली त्या संदर्भात असा विषय की पारंपरिक जो व्यवसाय करत आहे त्या व्यवसायाला गती कशी वाढावी या संदर्भात मोदी साहेबांनी ती योजना राबवली आणि त्या संदर्भात मनमाड येथे आपलं प्रशिक्षण केंद्र चालू आहे। तरी जे लाभार्थी बाकी आहेत त्यांनी लवकरात लवकर प्रशिक्षणात ऍडमिशन घ्यावे आणि प्रशिक्षण पूर्ण करावे। प्रशिक्षणाला भरपूर स्कोप आहे आणि आपल्याला 1 लाख रुपये लोन मिळाल्यानंतर परत 15 दिवसाची परत प्रशिक्षण होईल आणि मग 2 लाख रुपयाची आपल्याला लोन मिळणार आहे। निश्चितच 2 लाख रुपये आणि पहिल्यांदा लाख रुपये असे निश्चितच देणार आहेत। परंतु जे विद्यार्थ्यांनी गेल्या दीड वर्षापासून किंवा 6 महिन्यापासून फॉर्म भरलेले आहेत ऑनलाईन त्यांचे अद्यापही नाव आलेले नाहीत। आपण त्या सरांशी चर्चा करूया की ते का नाव आले नाहीत आणि काय विषय आहेत त्या विषयावरती का विलंब झालेला आहे त्या गोष्टीला। सर आपण काय सांगाल त्या गोष्टीला की जेणेकरून दीड वर्ष झालेला आहेत आणि काही लोकांचे नाव आले नाहीत, काहीचे आलेले आहेत। फॉर्म भरताना काही त्रुटी होता विद्यार्थ्यांच्या, काहींचे आधारवरती सनऑफ नाव पाहिजे पाठीमागं ते फॉर्म आधारवरती नाव नसल्यामुळे त्यांचे फॉर्म भरले जात नाही। काहींनी ते भरून दिले, त्यांना असं वाटतं की आमचा फॉर्म फिल झालेला आहे, ऑलरेडी तो फॉर्म फिल झालेला नसतो, बरोबर, तो तिथं पेंडिंग राहतो। त्यांना तो आधार अपडेट करून नंतर तो फॉर्म रिवाइज करायचा राहतो, डबल भरायचा राहतो असा विषय। निश्चितच आधार कार्डवर काही क्वेरी येत असतात आणि त्या क्वेरीमुळे प्रॉब्लेम येत असतो। ते त्यांच्या त्या अनुभवातून ते सांगतायत की क्वेरी आल्यामुळे प्रॉब्लेम आलेला आहे। तो कोणाचाही या बॅच मध्ये अनेक महिलांनी पण सहभाग घेतलेला आहे आणि अनेक महिला बाकी आहेत। काय सांगाल सर की किती महिलांनी सहभाग घेतला आणि किती बॅच झाले आजपर्यंत? आतापर्यंत ब्लॅकस्मिथच्या जवळ 10 ते 11 बॅच झालेल्या आहेत। त्यामध्ये प्रत्येक बॅच मध्ये जवळपास 4-5 महिलांनी प्रत्येकी सहभाग घेतलेला आहे। आणि कुठल्या कुठल्या गावातील महिला इथं आल्या आणि त्यांचा कसा प्रवास राहिला? आता गावातील म्हणण्यापेक्षा आपल्या नाशिक जिल्ह्यातील जवळजवळ प्रत्येक गावातून ज्यांना शक्य होईल ज्या महिलांना
त्या महिला इकडे ट्रेनिंग घेऊन गेलेल्या आहे आणि त्यांना लाभ पण भेटलेला आहे स्कीमचा. अनेक महिलांना लाभ मिळाला आहे आणि अनेक महिला येण्यात इच्छुक आहेत. संजय गावा विनोद साहेब पवार, रवींद्र पटनाथ शिंदे, गणेश राजेंद्र खैरनार, वैभव दिलीप बोरसे, कल्याण शामराव शिंदे, तुळशीराम अमृता भोंडवे, हंसराज अमृता बाबर, दीपक कृष्ण सोनवणे, कैलास अंगाराम घुसडी, रवींद्र गोविंदा पवार, भगवान ताराचंद पंचा, अनिल बाबा सोनवणे, विशाल शिवाजी पंचा, सुनील बळीराव सोनवणे, संतोष मधुकर सूर्यवंशी, समाधान अशोक सूर्यवंशी, विजय गुलाब गवळे, अक्षय अशोक निकुम, संजय लक्ष्मण पंचा, गणेश लक्ष्मण पंचा, भट्टू चव्हाण, आशुतोष दत्तात्रय, विश्वकर्मा योजनेत होईल आले बरोबर. विश्वकर्मा योजनेमार्फत तुम्हाला माहिती भेटलेली आहे, तुम्ही सगळे आलेले इथं. तुम्हाला आता काय सगळं झालं तर कामासाठी तर हा एक वर्ष उद्दिष्ट असं आहे, जे काही तळागाळातले जे आपली जी संस्कृती लोक पावत चाललेली आहे लोकांची, तर त्यांना टेका देण्यासाठी म्हणजे त्यांना त्यांच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी काहीतरी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचं बरोबर आहे. आपल्याला काहीतरी स्टेज उपलब्ध करून द्यायचं म्हणून शासनाने योजना केली. ट्रेनिंग करणार आहे तर 7 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी तुम्हाला काय करता येईल, 500 रुपये स्टायपेंड चालू आहे बरोबर आहे. त्यानंतर 15,000चे टूलकिट भेटणार तुम्हाला फ्रीमध्ये, ठीक आहे. त्याची तुम्हाला काहीतरी मेसेजद्वारे माहिती भेटणार आहे. झालं हे झालं टूलकिट बद्दल. त्याचप्रमाणे तुम्हाला काय भेटणार आहे, 1 लाखापर्यंत लोन भेटणार आहे. तर 1 लाखापर्यंत जे लोन आहे बरोबर आहे, 1 लाख रुपये लोन आहे, ते किती टक्क्याने भेटणार तुम्हाला, 5% बरोबर. किती हप्ते याचे एकूण 18 हप्ते, 18 हप्ते राहणार आहे बरोबर आहे. त्याचा तुम्हाला हप्ता महिन्याला येतोय 6,000 रुपये हप्ता येणार आहे. तर याची तुम्ही किती महिन्यात फेड करायची, 18. तर ह्यो झाला पहिला टप्पा. जेव्हा तुम्ही हा पहिला टप्पा पार करता बरोबर आहे, तर या 1 लाखासाठी तुम्हाला दिले हे 7 दिवसाची ट्रेनिंग आहे. किती 7 दिवसाची बरोबर आहे. दुसरा टप्पा आहे तुमचा 2 लाखाचा, ठीक आहे. हे पण 5% राहणार आहे, सेम मुदत राहणार आहे, फक्त त्याचा हप्ता बदलणार आहे बरोबर आहे. याच्यासाठी ट्रेनिंग येते तुम्हाला 15 दिवसाची ट्रेनिंग आहे, ठीक आहे. पुढचा टप्पा राहतो 3 लाखाचा. याच्यासाठी तुम्हाला 30 दिवसाची ट्रेनिंग आहे, ठीक आहे. 1 लाखाचं लोन दिलं जाणार आहे. त्या लोन मधून तुम्ही तुमचा जो व्यवसाय तो वाढवण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये मदत होणार आहे. त्यातून तुम्ही ती मदत कशी म्हणजे तुम्ही त्या मदतीचा फायदा कसा घेणार आहे. तुम्हाला लोन मिळणार आहे, तुम्हाला थोडेफार समजा जे तुमचे कामं अडलेले असतील काय असतील तर ते तुम्हाला समोर कसे वाढवायचे, न्यू टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये कशी ॲड करायची, मशिनरी कशी ॲड करायची, त्याच्यासाठी तुम्हाला त्या 1 लाखाचा फायदा होणार आहे बरोबर आहे. कारण कसं आहे, सगळ्यांची परिस्थिती नसते, आपला बिझनेस वाढवायचा असतो, मग कुठेतरी त्याला आर्थिक भांडवल कमी पडतं बरोबर आहे मला. त्यामुळे या योजनेतून तुम्हाला जे लोन मिळणार आहे समजा ते तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी काम येणार आहे. संजय गावा, विनोद साहेब पवार, रवींद्र पटनाथ शिंदे, गणेश राजेंद्र खैरनार, वैभव दिलीप बोरसे, कल्याण शामराव शिंदे, तुळशीराम अमृता भोंडवे, हंसराज अमृता बाबर, दीपक कृष्ण सोनवणे, कैलास अंगाराम घुसडी, रवींद्र गोविंदा पवार, भगवान ताराचंद पंचा, अनिल बाबा सोनवणे, विशाल शिवाजी पंचा, सुनील बळीराव सोनवणे, संतोष मधुकर सूर्यवंशी, समाधान अशोक सूर्यवंशी, विजय गुलाब गवळे, अक्षय अशोक निकुम, संजय लक्ष्मण पंचा, करून त्यांना मदत करण्यात ठरवलं. परंतु आता लोक काय येत आहेत काही येत नाही, कोणाला माहिती कोणाला माहिती
विषय काय की केंद्र शासनाने तुम्हाला 1 लाख रुपये आता ही जी बेसिक ट्रेनिंग आहे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला इथं नॉलेज दिलं जातं, प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं, ऍडव्हान्स मशिनरी बद्दल सांगितलं जातं, परत डिजिटल इंडिया असेल, मेक इन इंडिया असेल, हे सर्व जे योजना आहेत केंद्र शासन त्याच्याबद्दल सांगितलं जातं, डिजिटल जातं. वरतून तुम्हाला इथं याचं प्रॅक्टिकल पण करायला लावतं. जे देणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडव्हान्स मशिनरी देणार आहे, जेणेकरून काय होतं पारंपरिक जो कारागीर होता तो साधे हत्यार वापरायचा पण आता त्यांनी जे इलेक्ट्रिसिटीवर चालणारे हत्यार आहे ते कमी वेळात जास्त काम करू शकतो. तुमच्या एक माणूस इथे 1 वर्ष बनवण्यासाठी 2 दिवस घ्यायचा, तोच माणूस एका दिवसात किंवा अर्ध्या दिवसामध्ये ती गोष्टी पूर्ण करतो. बरोबर आहे ना? तर मग ते तुम्हाला फायदा आहे. वरतून तुम्हाला सपोज जर एखाद्याचं गरिबी असेल तर त्याला आर्थिकदृष्ट्या मजबूत करून त्याला लोन देते फक्त 5% व्याजदराने. भारताच्या इतिहासात अशी कोण रुपये 1 रुपया पण कोण देत नाही हो. 1 लाख रुपये सरकार देते. त्यानंतर तुम्हाला भविष्यामध्ये 1 लाख रुपये 1.5 वर्षानंतर पेड केल्यानंतर समजा लोन देणार 5% व्याजदराने. पण त्यासाठी तुम्हाला ऍडव्हान्स ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. त्यावेळेस समजतंय ऍडव्हान्स ट्रेनिंग आता ते भविष्यात 15 दिवस राहील. पीएम विश्वकर्मा स्कीमसाठी आहे आणि ही तुम्ही झाला या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट 500 रुपये रोज या पद्धतीने तुम्हाला टाइम मध्ये असतं. लक्षात ठेवा यासाठी तुम्हाला 3000 रुपये 500 रुपये रोज पकडले जातात. इथं कंटिन्यू ट्रेनिंग केल्यानंतर या सर्व गोष्टीस तुम्हाला फायदा होणार आहे. त्यानंतर 4000 रुपये झाल्यानंतर तुम्हाला 15000 रुपयाचं टूलकिट हे गव्हर्नमेंट तुम्हाला देणार आहे. एकदा तुम्हाला पोस्टाने येऊ शकतं किंवा मग एखाद्या दुकानामध्ये जाऊन ते व्हाउचर घेणं ऑनलाईन ते व्हाउचर तुम्हाला तिथं दाखवून मग तुम्हाला तिथं ते टूलकिट घ्यायचं आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी काहीतरी मदत म्हणून 1 लाख रुपये लोन देणार आहे. ते पण फक्त 5% याचे लक्षात. हे जे लोन राहते तुम्हाला 18 महिन्यामध्ये त्याचं परतफेड करायची राहते, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला ते 2 लाख रुपये घ्यायसाठी तुम्ही अप्लाय करून 4 दिवसाची ट्रेनिंग करावं लागणार आहे. हे जे 2 लाख रुपये हे पण तुम्हाला परत 5% भेटणार आहे. त्यानंतर मग तुम्ही तर सर्वांना विनंती आहे की जे कोणी इच्छुक असेल त्यांनी सेंटरशी संपर्क साधावा. DS4 मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे येवला.